Gargoti Minerals Museum, Nasik. Welcome to the world of zeolites. Witness the world-class collection of Indian zeolites in all its glory. Experience the shimmering beauty of rarest zeolites. Get mesmerized by the treasures of Mother Earth. Come home to the most unique mineral museum in the world, which has 1,700 rare specimens on display from a total collection of 15 million minerals. Come, feel the divine aura of minerals in their purest form. Gargoti Minerals Museum, a visual treat for your eyes, a tourist destination. इकडे गर्दी ना खूप हालत करते हालत काय नाही Compress air and the water. That's all. Girl of the word, one is जो दगड़ की वो जो क्रशर मशीन, ये सर डायनासोर के फॉसिल्स हैं, गुजरात से कलेक्ट किए हुए हैं, उनके फॉसिलाइज तू मान सकते हो सॉरी डायनासोर एग फॉसिलाइज एग्स आप लोग आगे चढ़ जाइए आई गॉट द आइडिया प्लीज दिस गेट डाउन हाँ सर सब नेचुरल सर यहाँ कोई मैन मेड नहीं कोई कार्विंग नहीं एक्सेप्ट दोज आइडल्स Sir, I can only give you examples, sir. Like, India was looking forward for the birth of Dr. Bala Sahib Thackeray, and might be that I was attached with this, sir. I would know other things. Kuch nahi, sir, just divine power, sir. Sir, though I was the naval engineer, sir, but still I was fascinated with this. I picked up, I don't know, it's only I say that by the grace of God, sir, we are too much. No, mother one, beautiful one.
Thus, this has got the only that this kind of mineral. Sir, this one is better. Now, Mamaji. So it is all scientific. This one is good. Research. No, this one, this one. Elements have been Please described. not like the pieces. Yes, you know, gem quality, there are different grades of it. This is one of the grade, medium. सर इसमें जो और हाई इसकी भी बनाते हैं, इसमें जो और हाई क्वालिटी है उसकी और इसका This is the 200. The order. Role in the nature form in the world. It's a 99% itself is gold with the quartz. This is copper, the rest of it. And this is a diamond crystal in nature. बसरा से जैसे बसरा मोती का नाम दिया है बसरा आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांना मी विनंती करते की भारतीय परंपरेनुसार आपण दीप प्रज्वलन करावं. मंचावर हरिः ओम श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम ओम भूर्भुवः स्वः त्रिपुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं वरेण्यं सवितुर्वरेण्यं भर्गो वरेण्यं तत्सवितुर्. पांडे जेव्हा माझ्या घरी आले होते आणि त्यांनी मला कल्पना दिली, म्हटलं काय माणूस मला दगड दाखवतोय. ते असे कितीतरी दगड मी त्या मंत्रालयाच्या 5व्या आणि 6व्या मजल्यावर बघत असतो, पण त्यांच्यामध्ये काही तेज नाही, सगळे दगडच. आणि माझ्याशी कोणतरी म्हणालं
हे आमचे अरविंद सावंतच म्हणाले की कुठे हिरा कुठे गारगोटी, पण म्हटलं गारगोटीपासूनच हिरा बनतो, हिऱ्यापासून कधी गारगोटी नाही झाली. ते वाटोळ करणारे दुसरे असतात. आणि मी आता म्युझियम पाहिला आणि थक्क झालो. म्हटलं काय निसर्ग आहे, या मातीमध्ये काय काय असतं काही कल्पना येणार नाही तुम्हाला. आणि ते खोदून काढायचं शोधून काढायचं कठीणच आहे. हिअर इज अ ग्रेट यंग मॅन प्रोफेसर सिटिंग. तोही असंच एक मॅडनेस. माणसाला कसलं तरी वेळ लागल्याशिवाय असे म्युझियम उभे राहत नसतात. त्या अरविंद सावंतने सांगितलं की आमच्या गारगोट्यांचा मी म्युझियम बनवलाय. कोणाला भगवा रंग दिला, कोणाला काय दिलं, कोणाला काय आकार दिला. त्यातलं लोकांना किती आवडला हा प्रश्न आहे ना. मी घडवलं खूप. एखादा देव पावतो, एखादा पावतच नाही, तरी आपला लोटांगण घालत बसतो. तेव्हा माझी मेहनत फुकट जाणार नाही एवढी काळजी ह्या गारगोट्यांनी, ज्यांचे हिरे झालेत त्यांनी घ्यायची. नाही तर गारगोट्याच राहतात. पण एक आहे, गारगोटी म्हणून साधा त्याची टिंगल करू नका. जर एकमेकांवर घासले ना तर ठिणग्या पडतात. तेवढं जरी तुम्ही काम केलं की जे कालच्या बंद मध्ये करून दाखवलं त्याबद्दल तमाम शिवसैनिकांना मी धन्यवाद देतो. मला वाटलं संपला की काय, पेन्शनर झाला की काय, पण नाही, अजूनही जिवंत आहे, ताजा आहे, तजेला आहे. आणि कालचा बंद म्हणजे खरोखर अगदी दृष्ट लागण्यासारखा होता. आपण न लागू. Well, I am extremely sorry. Most of the foreign dignitaries are here. My nation, that is India, that is Hindustan, we have no language. And we have to speak your own tongue, mother tongue, and your language in our nation. It's the most unfortunate thing. And next time you can bring your interpreters who can understand Marathi and they can immediately interpret that into English. I'll be obliged. Afri kutrawa. काय बोलताय? But there was another, immediately there was an interpreter. He says your country is very nice, we love it and we like it and we admire it. And म्हटलं एवढ्याचा अर्थ हा आहे काय? म्हटलं कुत्री बित्री कुठची आणली मला काय कळलं नाही. हा अभिमान कुठे आणि आमचा कुठे? मरतोय नुसतं त्या कारगिल आणि त्या बांगलादेशच्या बॉर्डरवर. फालतू देश, फडतोच देश, ढेकणासारखा चिरडू शकतो इतका देश की ज्याचं स्वातंत्र्य माझ्या देशाने दिलं, तो आज अंगावर येतोय. असं वाटतं या पांड्या कानाला काय उजेड पडला तर पडेल, ठिणगी पडली तर पडेल. फार क्लेशकारक आहे. गेल्या 26 वर्ष हा माणूस दगड शोधतोय, गारगोट्या शोधतोय, स्वच्छ करतोय, धुतोय, फवारणी करतोय, अमुक करतोय, आणि म्युझियम बनवलं त्यांनी. वाखणण्यासारखं आहे. फारच छान, फारच छान. मी चौकशी करतो. अरे तुम्ही नका चौकशी करू. ते मंत्रालयातली भाषा इकडे म्युझियम मध्ये नको. तुम्ही काय करताय चौकशी? त्यांनी जमवलेत, मेहनत घेऊन जमवलेत. त्यांचे जवळजवळ नाही म्हटलं तरी गुरु समानच आहेत. ते प्रोफेसर बसलेत ते असेच वेळे. आणि ही माणसं किती श्रम घेतात आणि त्याच्यामधले रंग पाहिल्यानंतर मी अगदी भयंकर चकित झालो. असे हे रंग त्या दगडामध्ये असू शकतात, गारगोटीत असू शकतात. मूळ रंग आहे, दिलेले नाहीयेत. एवढे तरी आयुष्यात रंग तुमच्या आमच्यामध्ये असले ना तरी देश झळाळून उठेल. नाही तर त्या देशाला काही अर्थ नाही. आपला 26 जानेवारीला तिरंगा आणि 15 तारखेला तिरंगा. आणि तोही कसा? काचेच्या कपाटात माझा पंतप्रधान उभा. फार घाणेरड्या परिस्थितीनं जातोय. तरी पण माणसं अशी धडपडणारी असतात. कुठेतरी एखादं ध्येय गाठायचं म्हणून गाठतात. आणि तुमच्याकरता ह्या गारगोट्या जमून ते काय आश्चर्य निसर्गाचं, या मातीचं, ते तुमच्या नजरेस आणून देतात. खरोखर ह्या पांडेजींना मी धन्यवाद देतो. पण सगळी रया गेलेली, कोणाला खरूच झालेली आहे, कोणाची शेपूटच तुटलेली आहे, वाघाची नख गळूनच पडलेली आहे, सिंह खाजवतोय माकडासारखा, माकडांचाच पत्ता नाही. साप पाहावा तर तिकडे काटक्या कुटक्या पडल्यात.
नंतर एक गुहा आहे त्याच्यामध्ये अस्वल असतं असं म्हणतात. 2-3 मिनिटं 5 मिनिटं उभं राहिलं काय होत नाही म्हणे आता बाहेर.